पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरात 15 डिसेंबर रोजी घडलेली ती घटना जिने एक संपूर्ण समाजाला हादरून सोडलं. हातात पुस्तक असायला हवी होती, पण त्याच हातात शस्त्र आलं. हे नेमकं का? आज एक प्रश्न फक्त एका विद्यार्थ्याचा नाही, प्रश्न आहे पालकत्वाचा, प्रश्न आहे मोबाईलच्या अमर्याद वापराचा, प्रश्न आहे खाजगी शिकवणीमधील सुरक्षिततेचा आणि प्रश्न आहे वाढत चाललेल्या बाल गुन्हेगारीचा. या सगळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विठ्ठल भोर, जे केवळ शिकवत नाहीत, ते माणसं घडवतात. या मुलाखतीत आपण उत्तर शोधणार आहोत, दोष कुणाचा, जबाबदारी कुणाची आणि पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी उपाययोजना काय. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर शहरात 15 डिसेंबर रोजी एक खुनाची घटना घडली. या घटनेनं संपूर्ण राज्याला, समाजाला हादरा बसला. कारण घटना अशी होती की अल्पवयीन 10वीत शिकणाऱ्या 2 मुलांमध्ये झालेल्या वादानंतर एका त्याच्या सहकार्यानं दुसऱ्या मित्राला, बेंचमेटला चाकूच्या धारदार शस्त्रानं खून करून जीवे मारलं. ही घटना राज्याला नव्हे तर संपूर्ण समाज व्यवस्थेला हादरून सोडणारे आहे. कारण या घटनेने समाजाला खूप वेदना देणारी ही घटना असल्यामुळे आज प्रश्न फक्त एका विद्यार्थ्याचा नाहीये, संपूर्ण पालकत्वाचा आहे. आणि समाजानं यातून काहीतरी नव्या गोष्टी शिकण्याच्या दृष्टीनं आपण ह्या गोष्टीकडे पाहणार आहोत. तर या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विठ्ठल भोर सर आहेत. त्यांच्याशी आपण त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक याची सांगड कशी बसली जाईल आणि त्यातून समाजातून त्याचा धडा घेऊन समाज व्यवस्था सुरळीत आणण्याचा हा व्हिडिओ करण्यामागचा आपला प्रयत्न आहे. सर नमस्कार. नमस्ते. सध्याची खेड टाइम्समध्ये तुमचं स्वागत आहे. सध्याची परिस्थिती बघता राजगुरुनगर शहरात एक अल्पवयीन मुलानं त्याच्या सहकार्याला संपवलं. सर, हे संपवणं आपल्याला वरवर वाटत असलं किंवा त्या दिसत असलं तरी ती घटना खरंच विचार करायला लावणारी आहे. बाल गुन्हेगारी म्हणजे विद्यार्थ्याची जडणघडण, बाल गुन्हेगारी ह्याकडे कसं बघता तुम्ही? सध्या जर पाहिलं तर बाल गुन्हेगारीचं वय कमी होत चाललेलं आहे. शाळकरी मुलांमध्ये सूडबुद्धीचं प्रमाण जे आहे ते सूडबुद्धीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि हे सगळं घडत असताना समाजातील किंवा शासनाकडून जे काही शाळांसाठी नियमावली येते ती नियमावलीसुद्धा याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. आत्ता लेटेस्ट 13 डिसेंबर 2025चा जो GR आलेला आहे की विद्यार्थ्यांना शिक्षा करायची नाही. ठीक आहे, विद्यार्थ्यांना शिक्षा करायची नाही हे कागदोपत्री ठीक आहे, पण ज्यावेळेला विद्यार्थी शिक्षेस पात्र असतो त्यावेळेला कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याला कोणत्या प्रकारची शिक्षा हे तरी शासनाने सांगावं ना. की गृहपाठ आणला नाही म्हणून ही शिक्षा करा, किंवा शिक्षा करायचीच नाही आहे तर मग गृहपाठ जर आणलं तर काय करायचं, तो वर्गात विद्यार्थी दंगामस्ती करतोय काय करायचं, त्याचं चालचलन बरोबर नाही हे शिक्षकाच्या लक्षात येतं, त्याला काय शिक्षा करायची याचं थोडंफार तर मार्गदर्शन शासनाने करावं. की फक्त एका बाजूने GR काढला म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही. सध्याची घडामोड पाहता विद्यार्थ्यांमधील जी आक्रमकता आहे आणि त्याचं रूपांतर वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे होतंय. आणि ह्या घटनेचा आपण धागा पकडून खरं तर आपण ह्या चर्चेला समाजातील ह्या न पाहणाऱ्या, न घडणाऱ्या घटना लोकांना पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. त्याचा पुढे कसं झालं पाहिजे किंवा विद्यार्थी इथपर्यंत कसे पोहोचतात हे कृत्य करण्यापर्यंत? या प्रक्रियेमध्ये फक्त शिक्षक हा एकच घटक जबाबदार नाहीये. ज्याप्रमाणे शिक्षण, शाळा, घर आणि त्या विद्यार्थ्याची किंवा त्या विद्यार्थ्याचा जो समूह जो आहे, जो ग्रुप आहे, जे मित्र आहेत, हे सगळं ऑल ओव्हर कारणीभूत आहे. म्हणजे या ठिकाणी शाळा, ज्या वेळेत शाळा चालते तेवढाच काळ फक्त तो विद्यार्थी शाळेमध्ये असतो, इतर वेळेला तो घरी असतो. घरच्या लोकांची काही जबाबदारी संस्कार करण्याची, घरच्या लोकांची जबाबदारी आहे. तर ज्या वेळेला आपण शाळा, विद्यार्थी आणि पालक ह्या ट्रायंगलमध्ये ज्यावेळेस आपण त्या विद्यार्थ्याला घेऊ
त्यावेळेला याचं बरंचसं प्रमाण जे आहे ते प्रमाण कमी होत जाणार आहे. आक्रमकता काय वाटते विद्यार्थ्यांमध्ये, तर त्यांचा जो भावनिक कोंडवारा जो आहे तो भावनिक कोंडवारा प्रकट होण्यासाठी त्यांना ज्या वेळेला घर, शाळा यासारखे ठिकाण असतात, मित्र असतात, तिथं त्या प्रकट करत असतात. जर भावनिक कोंडवारा जर त्याचा निचरा जर घरातच झाला तर मला वाटतंय क्रूरता जी आहे किंवा क्रोधितपणा जो आहे तो क्रोधितपणा कमी 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 होत जाईल विद्यार्थ्यांमध्ये. म्हणजे जशी घराची जबाबदारी आहे तशी शाळेची काही जबाबदारी जी आहे ती शाळेची जबाबदारी त्या पातळीवरती शाळा पार पडत असतात. परंतु आज शाळांमधून परिपाठ हा भाग गायब झालेला आहे. परिपाठ हा एक अर्थाचा जो संस्कार वर्ग जो आहे तो संस्कार वर्ग शाळांमधून विद्यार्थ्यांना शांतता कशी राखायची, डोकं शांत कसं ठेवायचं, एकाग्र चित्त कसं करायचं, एखाद्या म्हणीचा अर्थ घेऊन ती म्हण समाजामध्ये त्या म्हणीचा ज्यावेळेस आपण विश्लेषण करतो त्यावेळेला संस्कार त्या विद्यार्थ्यावर वेगळ्या प्रकारचा होत असतो. आज शाळांमधून परिपाठ लुप्त होत चाललेला आहे किंवा जवळजवळ झालेलंच आहे. घरी पालकांकडे तुम्ही जर पाहिलं तर पालक अर्थार्जनासाठी ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेला तो अर्थार्जनासाठी 10 तास वेळ घालवतो, पण 10 मिनिटं मात्र तो आपल्या पाल्याला देऊ शकत नाही. पालकानं पाल्याशी चर्चा केली पाहिजे. कमीत कमी 10 मिनिटाला वेळ देऊन आज शाळेमध्ये काय झालं, कोणते शिक्षक येतात, कोणते शिक्षक बोलतात, तुझे मित्र कोणते, त्या मित्रांबरोबर तू जातो का नाही, त्या पालकांनी त्या आपल्या पाल्याचे मित्र कोणकोणते आहेत त्या मित्रांबरोबर बोललं पाहिजे, त्या मित्रांना घरी बोलवलं पाहिजे. हे ज्या वेळेला होणार आहे त्यावेळेला त्या पालकाचा आणि पाल्याचा ज्या वेळेला संवाद निर्माण होईल त्यावेळेला त्या पाल्याच्या भावना त्या पालकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्याचप्रमाणे शाळेमध्ये शिक्षक हा त्या विद्यार्थ्याशी बोलला पाहिजे. जरी वर्गात 60 विद्यार्थी असले तरी शिक्षक जेव्हा समोर उभा राहतो त्यावेळेला शिक्षक समोर उभा राहिलं तर त्याच्या नजरेतून विद्यार्थ्यांच्या भावना त्याला कळायला पाहिजे, तेवढा शिक्षक तयारीच असला पाहिजे. आज नेमकं तिथं कुठंतरी एक उणीव निर्माण झाल्यासारखं वाटतं. दोस्तांच्या बाबतीत तुम्ही जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचे दोस्त असे आहेत की 5वीतला विद्यार्थी हा 5वीतल्या वर्गात त्याच्या समवयस्क दोस्ती करत नाही, तो त्याच्यापेक्षा मोठ्या विद्यार्थ्याची दोस्ती करतो. मग तो दोस्त जो आहे तो कशा प्रकारचा आहे, तो सद्गुणी आहे का तो पण रागीट आहे, त्याची कृत्य कशी आहेत हे त्या विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजण्यासाठी त्या पालकानं त्याच्या मित्रांशी संपर्क ठेवला पाहिजे. जर त्याच्या पालकाने त्या मित्रांशी संपर्क ठेवला तर आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, कुणाशी दोस्ती करावी आणि कुणाशी दोस्ती करू नये ह्या त्या आपल्या त्या पालकाला सांगता येतं. नाही, तुम्ही म्हणता पाल्य आणि मोबाईलचा एक त्यामध्ये नवीन एंट्री गेल्या काही वर्षांमध्ये झाली आहे. मुलगा शांत बसण्यासाठी लहानपणापासूनच, आता आपला विषय जरी मोठा असला तरी लहानपणापासून मुलांना सवय मोबाईल दिला की तो शांत होतो. मग ह्या मोबाईलचं पुढं उग्ररूप धारण होतं, मग त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? मोबाईलचं व्यसन अलीकडे विद्यार्थ्यांना भरपूर लागलेलं आहे आणि मध्यंतरच्या कोरोनाच्या साथीमध्ये जे मोबाईल वापरण्यासाठी विद्यार्थ्यांना परवानगी मिळाली होती त्याचा दुष्परिणाम आज बऱ्यापैकी समाजावर झालेला दिसतो. पण मोबाईल वापरायला देताना इथं परत पालकांचाच रोल महत्त्वाचा येतो. पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला मोबाईल देताना तो किती वेळ द्यायचा, कोणती ॲप पाहिजे, कोणती ॲप पाहिजे नाहीत, शैक्षणिक ॲप पाहिजे का दुसरी वेगळी कोणती ॲप पाहिजे, हे पालकांनी त्या विद्यार्थ्याला समजून सांगितलं पाहिजे. किंवा नवीन एक सिस्टीम निघलेली आहे मोबाईलमध्ये की ते ॲप ओपन होण्याचा जो कंट्रोल आहे तो पालकांच्या मोबाईलमध्ये असतो. म्हणजे ज्या वेळेला पालकांनी ज्या विद्यार्थ्याला ते ॲप ओपन करायचे त्यावेळेला त्याला पालकाला विचारावं लागतं की हे ॲप मी ओपन करू का म्हणून. या सिस्टीमचा तरी पालकांनी कमी कमी वापर केला पाहिजे. आणि मग कोणतं ॲप ओपन करून द्यायचं हे त्या पालकाला बरोबर समजतं की आपला पाल्य कोणतं ॲप ओपन करून काय पाहतोय. हिस्ट्रीमध्ये हा एक उपाय आहे. दुसरा उपाय की ठराविक काळामध्ये मोबाईल वापरता येईल. 1 तास 2 तास मोबाईलचा वापर करा. आज परिस्थिती अशी की घरामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेला 4 माणसं असतील तर 4ही माणसाच्या हातामध्ये मोबाईल असतो. त्यात विद्यार्थी पण आला, पालक पण आला, आई पण आली, बहीण पण आली. पण तो विद्यार्थी काय पाहतोय हा पालक त्या विद्यार्थ्याला विचारत नाही. विचारलं पाहिजे
आणि विचार, तू काय पाहतो काय पाहत नाही हे विचारलं पाहिजे. आज पालक विचारत नाही म्हणून मोबाईलचा वापर सर्रास वापरत चाललेला आहे. नाही, हा झाला विषय मोबाईलचा. मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे तुम्ही दीर्घकाळ शैक्षणिक ज्ञानदानाचं कार्य केलंय, पण मागच्या काही काळात खाजगी शिकवण्यांचं फॅड आलं. ते ह्या खाजगी शिकवण्या, मग त्यानंतर शाळा, ह्याकडं म्हणजे खाजगी शाळा कमी पडत आहेत का, तेव्हा विद्यार्थी खाजगी शिकवणीकडे जात आहेत. ह्यात पालकांची होणारी, त्यातून होणारा, शाळेंना भरपूर फी भरायची, त्यानंतर खाजगी शिकवण्या, आणि त्यातून पुन्हा परत विद्यार्थ्यांची सस्य उलपट, यातून काय साध्य होतं असं तुम्हाला वाटतं? खरं तर शिकवण्या हा पर्याय, मूळ आहेत त्या शाळा. जर शाळांमधून व्यवस्थित अभ्यासक्रम शिकवला गेला तर विद्यार्थी शिकवणीला जाणार नाही. मग इथं प्रश्न असा निर्माण होतो की इथं शिक्षक कमी पडतो काय? इथं शिक्षक हा जर तयारीच असेल, शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या शंकाचं समाधान करत असेल, जे विद्यार्थ्याला पाहिजे ते जर शिक्षक वर्गामध्येच देत असेल, तर विद्यार्थी बाहेर क्लासला जाणार नाही. माझा स्वतःचा अनुभव असा आहे. मी 32 वर्ष 10वीला गणित शिकवलं. 32 वर्षामध्ये माझा एकही विद्यार्थी क्लासला कुठेही गेला नाही, कारण मी सकाळी 8:30 ते 9:30 हा एक जादा तास माझा गणिताचा दरवर्षी ठरलेला असायचा. त्यामुळं शिक्षक जर तयारीच असेल, शिक्षक त्या विद्यार्थ्याला समजून घेणार असेल, किंवा शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या ज्ञानाची भूक जर भागवत असेल, तर मला वाटतं विद्यार्थ्याला क्लासची गरज भासणार नाही. आणि ज्यावेळेस तो क्लासला जातो त्यावेळेला सुद्धा पालकांनी आपला विद्यार्थी क्लासला जातो म्हणजे नेमकं काय करतो हे पालकांनी सुद्धा पाहिलं पाहिजे. म्हणजेच पालक, शाळा आणि विद्यार्थी या ट्रायंगलवर आपण परत येतो. सर, शहरात विद्यार्थ्याचा खून झाला, ही घटना अशी का घडली असेल, आणि अशी घडू नये म्हणून काय खरं उपाययोजना केली पाहिजे सामाजिक स्तरावर? ही घटना घडली हे तर वाईटच झालेलं आहे. ही घटना घडत असताना ते जे 2 विद्यार्थी आहेत, त्या 2 विद्यार्थ्यांची जी काय भांडणं झाली असतील किंवा त्यातून हा प्रसंग निर्माण झाला, या सगळ्या मागं कुणीतरी असलं पाहिजे आणि त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. ही जी मैत्री आहे, ही मैत्री निकोप तर नक्कीच नव्हती. या मैत्रीमागं त्याच्या पालकांचं जे दुर्लक्ष आहे, त्या पालकांचं दुर्लक्ष माझ्या मते फार कारणीभूत आहे. आपला विद्यार्थी ज्यावेळेला एखाद्या क्लासला जातो किंवा शाळेला जातो, त्यावेळेला त्या पालकानं आपल्या मुलाची मैत्री कुणाबरोबर आहे, तो कोणत्या मुलांमध्ये बसतो उठतो, त्यांची मैत्री चांगली आहे का, हे पाहणं फार गरजेचं आहे. मुलगा ज्यावेळेला क्लासला जातो त्यावेळेस क्लासला गेल्यानंतर त्याचे जे मित्र जे आहेत ते मित्र आपल्या मुलाबरोबर कसे वागतात, त्या मित्रांना आपण घरी बोलवतो का, त्या मित्रांबरोबर आपण चर्चा करतो का, हे पाहणं पालकानं पाहिलं पाहिजे. हे गरजेचं आहे. कारण बरेचसे पालक असे आहेत की मुलगा क्लासला जातो, त्याला फक्त सोडायचं आणि परत क्लासला न्यायलाच यायचं. मग जरा 2 मिनटं उभं राहून आपला मुलगा तिथं सोडल्यानंतर तो कोणत्या मुलांमध्ये मिसळतो हे थोडंसं पाहिलं पाहिजे. मुळात म्हणजे या घटनेला पालकच बहुतांशी जबाबदार आहेत. आणि हे पालक जबाबदार का आहेत, तर पालकांची जी आर्थिक परिस्थिती आहे, ही आर्थिक परिस्थिती जी IQ आहे त्या आर्थिक परिस्थिती थोडीशी डाऊन असल्यामुळं हा सगळा प्रकार घडला असावा. नाही, पण आता सगळ्या पालकांची परिस्थिती एकसारखी नसते. तर यांची ही घटना घडू नये ती घडली, पण आता बाकी इतर पालकांसाठी काय सांगता येईल? इतर पालकांनी आपल्या पाल्याबरोबर संवाद साधला पाहिजे. मुळात म्हणजे ज्यावेळेला पालक नोकरी करतो, त्यावेळेला नोकरी करत असताना तो ज्यावेळेला पालक नोकरीला जातो त्यावेळेस मुलं झोपलेली असतात, आणि ज्यावेळी पालक परत येतो त्यावेळेसही मुलं झोपलेली असतात. मग पालकांचा आणि मुलांचा संवाद होतो कधी? जो काय हे जे वय असतं, हे वय असं असतं की इथं भावनिक कोंडमारा फार झाला या वयामध्ये, तर ती मुलं मग तो भावनिक कोंडमारा आपल्या मित्रांजवळ व्यक्त करत असतात.
मग हा भावनिक कोंडमाराचा निस्तार जर व्हायचा असेल तर आईवडिलांनी आपल्या मुलाबरोबर बोललं पाहिजे. त्याच्याकडे फक्त मोबाईल देऊन काम होत नाही, त्याला फक्त क्लासला पाठवून देऊन काम होत नाही, तो शाळेत जातोय म्हणून काम होत नाही. तर त्याच्या भावनिक कोंडमारा कुठं होतो, त्याचे मित्र त्याला काय बोलतात का? कारण आणि अलीकडे एक नवीन प्रकार म्हणजे घरामध्ये मुलं एकटीच असतात. एक मुलगा एक मुलगी किंवा एकच मुलगा एकच मुलगी. त्यामुळं त्या मुलांकडून वाढणाऱ्या पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा सुद्धा थोड्याशा कमी झाल्या पाहिजेत. त्याला त्याच्या नैसर्गिक गुणधर्मा किंवा नैसर्गिक वाढीप्रमाणे त्याला वाढू द्या त्या मुलाला मुलीला. पण त्यांचा जो आग्रह असतो आणि की चांगली मार्क मिळाले पाहिजेत, मेडिकलला गेलं पाहिजे, इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे, मग ही सगळी मुलं पुढं क्लासला घातली पाहिजेत. मग क्लासला गेल्यावर चांगले मार्क पडतात, क्लासला गेल्यानंतर चांगले मार्क पडतात, हा समजच मुळात चुकीचा आहे. जो मुलगा जेवढा क्लासला जातो तेवढा घरी बसून त्याच्याकडून अभ्यास करून घ्या ना. मुलं अभ्यास करतात घरी, स्वाध्यायन मुलं करतात, त्याला ती सवय लावली पाहिजे. म्हणजे पालक या ठिकाणी आपल्या पाल्याला वेळ देत नाही. अधोरेखित झालं. हे अधोरेखित झालेले. त्यामुळं पालकांना पाल्याकडे वेळ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज सगळ्यात सुसंस्कृत जे संस्कारक्षम कोणता भाग आहे? शाळा आणि घर. शाळेमध्ये वातावरण कसं आहे हे आपण ठरवू शकत नाही, पण आपल्या घरातलं वातावरण कसं ठेवायचं हे मात्र पालक आपण ठरवू शकतो. आणि ते नेहमी निकोप आणि चांगलं असावं हे पालकांनी ठरवलं पाहिजे. पाल्य, पालक आणि शिक्षक हा ट्रायंगल खरं म्हणजे शिक्षण संस्थेचा खूप महत्त्वाचा भाग मानला जातो, घटक आहे. हा जर समतोल साधायचा असेल आणि त्यातून समाजातून काही पिढी घडवायच्या असतील भविष्यातल्या, तर ते त्याकडे कसं पाहू शकतो आपण, ते कसं पाहिलं पाहिजे? हे पहा, प्रत्येक शाळांमधून पालक सभा हा एक घटक आहे. बऱ्याचशा शाळांचं अशी तक्रार असते की पालक सभेला पालक येत नाहीत. आता पालक सभेला जर पालक आले तर प्रत्येक विद्यार्थ्याचं वर्तन, प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण, प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर वगैरे त्या पालकांना दाखवून आपण तुमच्या पाल्यामध्ये अशी अशी सुधारणा झाली पाहिजे हे सांगू शकतो. पण मूळ आमचं असं आहे की पालक सभा ज्या शाळांमधून होतात त्यांची उपस्थितीच उडवलेली आहे. म्हणजे पालक, मी जसं मग अशी म्हटलं की घरामध्ये पालक कमीत कमी 10 मिनिटं त्या पाल्याशी बोलला पाहिजे, तसं तो पालक सभेला सुद्धा 10 मिनिटं गेला पाहिजे. आणि तिथं जाऊन माझा पाल्य जो आहे तो शाळेमध्ये कसा वागतो, त्याचे पेपर कसे आहेत, तो शाळेचं त्याचं इथं अदर ॲक्टिव्हिटी त्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो का, क्रीडांगणावर जातो का, ही चौकशी त्या पालकाने केली पाहिजे. पालक असं झालेलं आहे की मी पाल्याला शाळेमध्ये सोडलं की माझी जबाबदारी संपली, जे काय पाहिजे ते शाळेने पाहिजे असंच म्हणून नाही ना जमत. कारण ज्या वेळेला तुम्ही शिक्षकाशी बोलणार आहात आणि हे ज्या वेळेला विद्यार्थ्याला समजतं की मी माझा पाल्य किंवा माझे वडील, माझी आई ह्या शिक्षिकेबरोबर किंवा शिक्षकाबरोबर बोलते, म्हणजे याचा अर्थ यांची कोणीतरी जवळची रिलेशन आहेत आणि मी जर काही गैर वागलो तर माझी तक्रार ही माझ्या पालकांपर्यंत जाणार आहे, किंवा मी जर घरी काय वागलो तर माझी तक्रार शिक्षिकेपर्यंत जाणार आहे. या थोड्याशा धाकानं तो पाल्य बराचसा शिस्तीमध्ये राहतो. पण आज नेमकंच प्रत्येकाला घाई आहे, प्रत्येकजण पळतोय, म्हणून शिक्षक आणि पालक हा संवाद होत नाही. शाळांनी पालकांना कंपल्सरी पालक सभेला आलंच पाहिजे हे ठरवून घेतलं पाहिजे, आलंच पाहिजे. जर तुम्ही पालक सभेला जर आला नाहीत तर त्या पालकांना आणायला सांगा, त्यांच्याबरोबर चर्चा करा. घरात कुणीही पालक असू द्या, आजी असू द्या, आजोबा असू द्या, बहीण असू द्या, आई असू द्या, शाळेपर्यंत आलं पाहिजे हे ज्यावेळेस तुम्ही त्या विद्यार्थ्याला सांगता त्यावेळेस तो पालक पण म्हणतो मला आताही जायचे आणि पालक सभेला जायचे, त्यापेक्षा मी पालक सभेलाच जातो. म्हणून तो विद्यार्थी केव्हा शाळेमध्ये शिस्तप्रिय होईल किंवा केव्हा तो शिस्तीत वागेल, ज्या वेळेला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हा त्रिकोण ज्या वेळेला जुळला जाईल त्यावेळेला ते बरोबर शिस्तीमध्ये विद्यार्थी राहतो. आता या ठिकाणी संस्थांचा रोल काय, तर संस्थांनी नेमकं जो शिक्षक चांगले संस्कार करतो किंवा जो शिक्षक विद्यार्थ्यांसाठी शिस्तीप्रिय राहण्यासाठी काम करतो त्या शिक्षकाला प्रोटेक्शन देणं हे संस्थांचं काम आहे.
नेमकं आम्ही आमचे संस्थाचालक जे आहे, मी संस्थाचालकांना दोष देतो अशातला भाग नाही, पण संस्थाचालकांनी शाळा शिक्षकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जर एखादा प्रसंग शाळेमध्ये चुकून जर घडला हां तर व्यवस्थापनासह तिथं हजर असले पाहिजेत. व्यवस्थापन म्हणते शिक्षकाची जबाबदारी आहे, शिक्षक म्हणते पालकाची जबाबदारी आहे, पालक म्हणतो शिक्षकाची जबाबदारी आहे. ही जी झटकाझटकी जबाबदारी कुणाची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नाही आज. मग कुणी घेतली पाहिजे असं ही जबाबदारी जास्तीत जास्त पालक आणि शिक्षक ह्या दोघांची जबाबदारी याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे दोन ज्या वेळेला जबाबदारीनं आपली जबाबदारी पार पडतील त्यावेळेला उद्याचा विद्यार्थी हा सुसंस्कृत घडणार आहे. त्यासाठी मी मागे सांगितलं की परिपाठ हा शाळातून गायब झालेला आहे, तो परिपाठ सुरू केला पाहिजे. पालक सभा व्यवस्थित झाल्या पाहिजेत. शाळेमध्ये तक्रारपेटी हा एक प्रकार असायचा पूर्वी, तो शाळेमधला तक्रारपेटी हा प्रकार आता गायब झालेला आहे. एखाद्या विद्यार्थ्याला ज्यावेळेला अन्याय होतो त्यावेळेला तो विद्यार्थी जर व्यक्त होत नसेल तर तो त्या तक्रारपेटीतून व्यक्त होतो. आपल्या लेखी सगळेच विद्यार्थी बोलके नसतात, सगळे विद्यार्थी बोलत नाहीत. मग ते आपल्यावर होणारा जो अन्याय आहे किंवा आपल्याला होणारा जो त्रास आहे, एखादा विषय समजत नसेल, एखादा विद्यार्थी त्रास देत असेल तर त्या तक्रारपेटीच्या माध्यमातून पालक शिक्षकांनी ते समजून घेतलं पाहिजे. माध्यमं भरपूर आहेत, पण त्याचा वापर कौशल्याने करणं हे त्या शाळेतल्या शिक्षकांचं काम आहे. आणि दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की शिक्षक आज ह्या जबाबदाऱ्या उचलण्यात कमी पडतात शिक्षकांचं. मग ते खाजगी शिकवणीचं पेव फुटलं. मग जर त्या विद्यार्थ्याच्या शंका समाधान किंवा त्याच्या ज्ञानाची भूक जर वर्गात भागत नसेल तर पर्यायाने तो घरी बोलतो आणि पालक मग शिकवणीचा पर्याय निवडतात. आणि शिकवणीचा पर्याय हा पूर्ण व्यावसायिक असल्यामुळं तिथं तुम्हाला संस्कार कमी, पुस्तकी धडे जास्त, पुस्तकी ज्ञान जास्त, एवढंच फक्त होतं. शाळा म्हटलं की शाळेमध्ये समाजातील अनेक घटकातील अनेक स्तरातील विद्यार्थी असतात. प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते, प्रत्येकाची कोत वेगळी असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. शाळा हे समाजाचं एक समाजाचा आरसा असतो. मी असं म्हणेल की आमच्या शिक्षणानं विद्यार्थी सुशिक्षित केला पण सुसंस्कृत केला नाही. आणि हा जर सुसंस्कृत विद्यार्थी घडायचा असेल तर आपल्या चर्चेमध्येच मी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक म्हणजे शाळा हा त्रिकोण बरोबर व्यवस्थित, या त्रिकोणात बरोबर व्यवस्थित काम झालं पाहिजे. मी 8 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं आणि 24 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलं. या 24 वर्षामध्ये माझी शाळा ही सकाळी 8:30 वाजता उघडायची आणि संध्याकाळी 6:30 वाजता बंद व्हायची. 365 दिवस शाळा उघडी असायची. पालक हा माझ्या शाळेतला एवढा अटॅच असायचा की तो आपुलकीने येऊन विद्यार्थ्याची चौकशी करायचा. आणि याला एकमेव कारण म्हणजे माझ्या पालक सभा ज्या आहेत त्या पालक सभेला जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा जवळजवळ त्या विद्यार्थ्याचा 80 ते 90% पालक हे उपस्थित राहायचे. कारण हे पालक उपस्थित राहण्यासाठी मी भाग पाडायचा. आता शाळा म्हटलं की अनेक विभाग असतात, अनेक डिपार्टमेंट असतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकानं काम केलं पाहिजे हे तितकंच खरं आहे. पण ज्या वेळेला आपण नियोजन व्यवस्थित करतो त्यावेळेला आपल्याला आपली शाळा व्यवस्थित सांभाळता येते. एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की ज्यावेळेला मी तक्रारपेटी ओपन करायचं असेल, तक्रारपेटी होती माझ्याकडं, ती तक्रारपेटीतल्या तक्रारी मी दर सोमवारी ती तक्रारपेटी उघडताना माझ्याबरोबर एक शिक्षक आणि 2 विद्यार्थी मी बरोबर घ्यायचा. ते 2 विद्यार्थी ते तक्रारपेटी ओपन केल्यानंतर मी ऑफिसमध्ये ते सगळे तक्रारी घेऊन यायचा. त्या तक्रारी विभाजन करायच्या. ज्या काही नाठाळ तक्रारी असतील त्या नाठाळ तक्रारी बाजूला काढायचा. म्हणजे त्या विद्यार्थ्यांसमोर त्या 2 तक्रारी नाठाळ तक्रारी बाजूला काढल्या की त्या विद्यार्थ्यांचं लक्ष द्यायचं की फालतू तक्रारी घेतलेल्या आपल्या चालत नाही. आणि मग ज्या तक्रारी शिल्लक उरतील त्या शिल्लक उरलेल्या तक्रारींचं वर्गीकरण करून त्या तक्रारींवर एखाद्या विद्यार्थ्याला अध्यापन समजत नसेल तर त्या शिक्षकाला सांगायचं की बाबा ही विद्यार्थ्यांची तक्रार आहे. म्हणजे त्या शिक्षकाला ही राग येत नाही आणि त्या विद्यार्थ्याची जी तक्रार आहे अध्यापन न समजण्याची ती ऑटोमॅटिक सॉल्व्ह होते. ज्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक तक्रारी असतील किंवा शाळेतल्या तक्रारी असतील त्या परिपाठामध्ये त्याच्यावर विद्यार्थ्यांबरोबर मी बोलायचा. त्यामुळं शाळा ही विना तक्रार कशी चालेल याकडे माझं लक्ष असायचं आणि त्यासाठी मी तक्रार पेटीचा उपयोग करून घ्यायचा.
पालक सभा ज्या आहेत त्या पालक सभा मी घेताना विद्यार्थ्यांचे जर परीक्षा संपली असेल तर विद्यार्थ्यांचे पेपर घेऊन गुणपत्रक घेऊन ते मी पालक सभेला आम्ही बसत असत. मग एखादा विद्यार्थी जर एखाद्या विषयामध्ये जर कमी पडत असेल आणि जर पालकाची तक्रार असेल की नाही तुम्ही मुद्दाम मार्क कमी देता किंवा मुद्दाम हे करता, तर तो पेपर मी प्रत्यक्ष त्याला त्या पालकांना दाखवायचा. याचा फायदा असा व्हायचा की इथं कुठंही पक्षपातीपणा केला जात नाही हे त्या पालकांच्या लक्षात यायचं. आणि म्हणून पालकसुद्धा त्या पालक सभांना हजर राहायची. विद्यार्थ्याचा शाळांचा भौतिक विकास जर करायचा असेल तर पालक सभा ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्या पालक सभांचा उपयोग करून घेणं हे तिथलं मुख्याध्यापकाचं आणि त्या शिक्षकांचं कौशल्य आहे. खरं तर आपण चर्चेच्या शेवटाला येत आहोत. भीतीच्या वातावरणात काही मुलं विद्यार्थी शिकत असतात, त्यांना एक आशेचा किरण म्हणून आपण काय सांगू शकतो त्यांना? भीती हा प्रत्येक मानवाचा स्थायी भाव आहे. भीती एखाद्या शिक्षकाची असते, भीती एखाद्या पालकाची असते, भीती मित्रांची असते, ज्याला भीतीचे अनेक प्रकार आहेत. एक वेगळा विषय मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की पुष्पावषधी म्हणून एक प्रकार आहे. या पुष्पावषधीमध्ये त्या मुलांच्या स्वभावावर उपचार करणारी 37 प्रकारची औषधं आहेत. त्या 37 प्रकारच्या औषधांमध्ये आपला मुलगा कुठल्या औषधाच्या कॅटेगरीमध्ये बसतो ते शोधून जर मुलांना जर उपाय केले तर त्यातले दोष नाहीसे होतात. आणि हा प्रयोग मी माझ्या शाळेमध्ये 2001 सालापासून मी रिटायर होईपर्यंत केला. त्याच्यामुळं एखादा वर्गातला विद्यार्थी जर उन्हाळ असेल, तो त्रास देत असेल, तो अभ्यास करत नसेल, तर अशा विद्यार्थ्याच्या पालकांना मी बोलून घ्यायचा. त्या पालकांना बोलून घेतलं तर त्याच्या स्वभावामध्ये असे असे दोष आहेत हे मी त्यांना सांगायचा आणि त्याच्यावर अशी अशी रेमेडी आहे किंवा असं असं औषध आहे हे मी त्यांना सांगायचा. आणि ते औषध त्या विद्यार्थ्याला सुरू केल्यानंतर माझ्या वर्गातल्या शिस्तीचा प्रश्न मला कधी निर्माण झाला नाही. आणि म्हणून माझ्याकडे विद्यार्थी कधीही नाठाळ, तुकार, तास बुडवणारे असे मिळाले नाहीत मला विद्यार्थी. तुम्ही शिस्तीचा विषय काढला म्हणून शिस्त लागण्यासाठी शिक्षा करावी लागते आणि शिक्षेला तर सरकारनं पायबंद घातलेत. एक व्यसन घातलेली आहे शिक्षकांनी की मुलांना शिक्षा करायची नाही. आणि आज सध्या हल्ली तर गुणांची स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेकडं काय विषय कसा अंगलनं आपण पाहू शकतो? शिस्त लागण्यासाठी त्याला शिक्षाच केली पाहिजे असं नाही. एखादा विद्यार्थी ज्या वेळेला बेशिस्त वागतो त्यावेळेला त्याच्या मागे त्याची घरची कारणं असू शकतात, त्याचे मित्र असू शकतात, त्याचे शिक्षकसुद्धा असू शकतात. मग तो विद्यार्थी ज्या वेळेला बेशिस्त वागतो त्यावेळेला पालकापेक्षाही शिक्षक, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की वर्गात शिक्षक गेल्यानंतर एका नजरेमध्ये त्याला ओळखता आलं पाहिजे कोणता विद्यार्थी आता अस्वस्थ आणि कोणता स्वस्थ येतो. मग असा विद्यार्थी जर त्या शिक्षकाच्या लक्षात जर आला तर त्या शिक्षकानं त्या विद्यार्थ्याला जवळ बोलून घेतलं पाहिजे. तू आज अशा अशा प्रकारचं वर्तन केलेलं आहे, हे वर्तन करण्यामागचं कारण मला समजेल का? म्हणजे थोडीशी प्रेमाची जर त्याला जर थाप टाकली त्याच्या अंगावर तर तो विद्यार्थी पटकन बोलतो. शिक्षेला प्रेमाची बाजू आहे. शिक्षेला प्रेमाची बाजू आहे. फक्त शिक्षकाने वर्गात जाऊन मोठ्याने बोलणं आणि शिकवणं एवढं न करता त्या विद्यार्थ्याच्या प्रत्येक अनुभूतीशी तो शिक्षक अटॅच असला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो शिक्षक शिक्षक शिक्षक, पण शिक्षक हा फार मोठा त्यागाचा व्यवसाय आहे. शिक्षक म्हणजे फक्त पगारापुरता शिक्षक नसावा, तर तो त्या विद्यार्थ्याच्या हृदयामधला शिक्षक असावा, असं शिक्षकाचं वर्तन पाहिजे. तुम्ही शिक्षकांच्या वर्तणुकाबद्दल बोललात. पालक आणि शिक्षक खरं तर विद्यार्थी कुठलाही घडायचा असेल तर त्याच्या पुढे आदर्श असतो. कोणत्याही व्यक्तीचा कुणी ना कुणी आदर्श असतो. विद्यार्थ्यांचाही शिक्षक, पालक हे आदर्श असतात. आदर्श एखाद्या पाल्याचा आदर्श शिक्षक किंवा पालक ही व्याख्या तुम्ही कशी सांगाल? समाजामध्ये जे सकारात्मक किंवा समाजाला उपयोगी जे आहे असं वागणं म्हणजेच तर आदर्श आहेत.
म्हणजे आदर्श शिक्षक, आदर्श पालक जो आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतो, वाम मार्गापासून त्यांना दूर ठेवतो, अर्थार्जन करताना चांगल्याच बाबीतून अर्थार्जन करावं, इत्यादी 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 हे संस्कार जो पालक करतो तो आदर्श पालक ठरतो. शिक्षक वेळेवर येणे, त्या विद्यार्थ्याच्या सामाजिक, मानसिक, भावनिक व्यथा समजून घेणे, आपला अभ्यासक्रम वेळेत संपवणे आणि आपल्या विषयावर आपली मास्टरी असणे. म्हणजे विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर विचारला तर तो त्या विद्यार्थ्याला, शिक्षकाला देता आला, त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात शिक्षक हा ऑलराऊंडर असला पाहिजे, त्याला प्रत्येक क्षेत्रामधलं ज्ञान असलं पाहिजे. जर नसेल तर तो एवढं तरी त्याने म्हटलं पाहिजे, मी आज नाही तुला उद्या सांगतो. शिक्षक हा अभ्यास असला पाहिजे. शिक्षकाने त्या विद्यार्थ्याच्या शिंकेचं ज्यावेळेस तो समाधान करणार आहे आणि त्याच्या प्रत्येक बाबीला, विद्यार्थ्याच्या प्रत्येक संकटाला, विद्यार्थ्याच्या प्रत्येक शंकेला ज्यावेळेस तो शिक्षक उतरणार आहे त्यावेळेस तो शिक्षक आदर्श ठरणार आहे. आणि त्यावेळेला त्या शिक्षकाची म्हणजे, आणि अशा परिस्थितीत मग क्लासची सुद्धा जबाबदारी किंवा क्लासला सुद्धा मुलं पढायची गरज भासणार नाही. कोचिंग क्लासेस जे फॅड आज निर्माण झालेलं आहे, ज्या वेळेला विद्यार्थी आणि म्हणजे एक लक्षात घ्या की कोचिंग क्लासला गेलेला विद्यार्थी तो आपल्या 4 मित्रांना घेऊन त्या कोचिंग क्लासला ऍडमिशन घेतो. हो, बरोबर. म्हणजे त्या कोचिंग क्लासविषयी त्याला आत्मीयता आहे, त्या शिक्षकांविषयी आत्मीयता आहे, तिथं त्याची आत्मीयता निर्माण होते शाळेविषयी. आणि मग शाळेविषयीच का निर्माण होत नाही? याचा एक भाग आहे की त्या कोचिंग क्लासचा जो शिक्षक आहे तो शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या अतिशय आपुलकीने, प्रेमाने आणि स्नेहाने वागत असतो. म्हणून तो विद्यार्थी म्हणतो नाही मला याच शिक्षकाकडे जायचं. तसं शाळेमध्ये झालं पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे नाही मला ह्याच शाळेत जायचं किंवा मला क्लास लावायचा नाही, माझे सर मला समजतात काय शिकवले ते. 13 डिसेंबर 25ला शासनाने GR काढला, शिक्षा करायची नाही. पण मानवी स्वभावामध्ये किंवा मानवाच्या मानसिकतेमध्ये शिक्षा ही शिस्तीत राहण्यासाठी किंवा शिस्त निर्माण होण्यासाठी आवश्यक सांगितलेली आहे. मी माझ्याकडची ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत होतो त्यावेळेस माझ्याकडची काही उदाहरणं, त्यापैकी एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम अधोरेखित करतो. माझ्याकडं 8 मुलींवर झालेला एक मुलगा शाळेमध्ये येत होता आणि पालकांचा तो अर्थात एकटा असल्यामुळं लाटका होता. तो घरी गेल्यानंतर फक्त TV पाहायचा, अभ्यास करायचा नाही, काही नाही. पालकांची तक्रार माझ्यापर्यंत आली की सर हा घरी अभ्यास करत नाही. एक दिवस त्यांनी गृहपाठ न आणल्याचं निमित्त झालं आणि मग मी त्या पालकांना माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं. ऑफिसमध्ये बोलवल्यानंतर त्या पालकांना मी सांगितलं की हा जर अभ्यास करत नसेल, तुमचं आत्ताच जर ऐकत नसेल तर भविष्यामध्ये तुमच्या म्हातारपणाचं भविष्य काय असेल याचा तुम्ही आत्ता विचार करा. त्याने आज गृहपाठ आणलेला नाही आणि त्याचा अभ्यास पूर्ण नाही आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करून घेणं गरजेचं होतं. असं मी ज्यावेळेस पालकांना सांगितलं त्यावेळेस पालक म्हटले सर अहो तो त्याला बोललं की तो घरातल्या वस्तूची नासधूस करतो. म्हटलं हे चुकीचं आहे, तुम्ही त्याच्यावर आत्ताच बंधन घालणं गरजेचं आहे. त्या पालकांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांनी त्या विद्यार्थ्याला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि माझ्यासमोर पालकांनी त्या विद्यार्थ्याला शिक्षा केली. त्याचा परिणाम असा झाला की त्या दिवसापासून तो विद्यार्थी नियमित शाळेत यायला लागला, घरी व्यवस्थित वागायला लागला आणि तो विद्यार्थी पुढं चांगलं शिकून MSW झाला आणि तो आज एका कंपनीमध्ये उच्च पदावर तो काम करत आहे. एक विषय त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे, शिक्षा केव्हा करावी, कोठे करावी, त्या शिक्षेचं महत्त्व काय, हे ज्या वेळेला शिक्षा करू त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला समजलं पाहिजे, त्यातून सुधारणा होते. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की शिक्षा करू नका, हे जसं शासन सांगतं तसं शिक्षा कोणत्या, केव्हा आणि कशा कराव्यात हे शासनाने सांगावं. आपल्यासोबत होते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विठ्ठल भोर यांनी खरं तर पालक, पाल्य आणि शिक्षक हा ट्रायंगल समाजाला खरं समजून सांगितला. त्यांचे काही अनुभव त्यांनी कथन करून उदाहरणादाखल आपल्याला सांगितले.
या व्हिडिओ करण्यामागे आमचा हाच उद्देश आहे की सामाजिक जी अल्पवयीन गुन्हेगारी जी अल्पवयीन वयोगटात आली आहे ती सुधारण्याच्या दृष्टीनं आम्ही खरं तर हा व्हिडिओ केलाय. आणि सर, तुम्ही आलात, खेड टाइम्समध्ये मन मोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल खेड टाइम्सच्या वतीने धन्यवाद.